मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 36 साईजचा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। हे पहा, माझा मापाचा ब्लाउज आहे, याच्यावरतीच आज आपण मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते बघूया। हे मी अस्तर घेतलेला आहे, हे पहा अशा पद्धतीने ही बंद बाजू आहे, ह्या बाजूला अशा पद्धतीने मी ह्याची डबल घडी करून घेतलेली आहे। ही माझी बंद बाजू आहे, ह्या बाजूपासूनच आपल्याला उंची टाकायची आहे आणि छातीचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती ब्लाउज वरूनच मी तुम्हाला देणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने उंची नेहमी मोजताना तुम्ही पाठीच्या भागाची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। आता इथे आपण पूर्ण उंची बघून घेणार आहोत किती आहे ब्लाउजची। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 इंच आपल्याला मिळवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने ह्या ब्लाउजची पूर्ण उंची ते 13.5 आहे, तर इथे आपण 1 इंच 13.5 आहे, इथे आपण 1 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 14.5 इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 14.5 वरती मी मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। आता काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण ब्लाउजचं शोल्डर बघायचं आहे आपल्याला किती आहे। नेहमी तुम्हाला ब्लाउज वरूनच मापे का दाखवते, कारण की तुम्हाला पण तुमचा ब्लाउज बघून तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे। हे पहा, मी इथे 1 नंबरचं हुक लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला गळा असा व्यवस्थित गोलाकारामध्ये ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजचा अशाच पद्धतीने गळा ठेवून पूर्ण शोल्डर मोजून घेत जा। पहा, हे पहा, इथे बाहीची फिटिंग आहे आणि इथे सुद्धा बाही इथून इकडच्या बाजूला जॉईन केलेली आहे, इथून सुद्धा इकडच्या बाजूने आपल्याला हे शोल्डर हे मी मार्किंग केलं ना एवढं पूर्ण हे आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे इथे आणि इकडच्या बाजूला। हे पहा, मी परत दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इकडच्या बाजूला हे पहा, आपलं पूर्ण शोल्डर हे 11.5 भरलेलं आहे पूर्ण। अशा पद्धतीने मी मोजलं, जरा जवळून दाखवते तुम्हाला। इथून इथपर्यंत आपल्याला ब्लाउजचं शोल्डर मोजून घ्यायचं असतं, त्याचंच आपण मध्य करून मापे टाकत असतो। हे पहा, पूर्ण हे आपलं 11.5 भरलं। अशा पद्धतीने हे टोक 11.5 वरती ठेवायचं आणि आपला मध्य किती आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, 5.25। इथे मी 5.25 वरती पूर्ण शोल्डर माझं घेणार आहे। अशा पद्धतीने 5.25 वरती एक मार्किंग करून घेते आणि जेवढं हे शोल्डर आहे ना तेच आपण खालच्या बाजूला मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं असतं। मी लगेच मुंड्यासाठी खालच्या बाजूला इथे 5.25 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे सुद्धा मुंड्यासाठी मी 5.25 वरती मार्किंग करून घेतली। हे पहा, अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते। आता इथे काय करणार आहे, गळा रुंदी मी 2.5 ठेवणार आहे आणि राहिलेलं आपल्याला हे शोल्डरसाठी लागणार आहे। हे पहा, आणि इथे अर्धा इंच जाईल आपलं आणि इथे अर्धा इंच जाईल, हे राहिलेलं आपलं शोल्डर पूर्ण तयार होऊन जाईल। हे पहा, 2.5 बरोबर राहत आहे आपलं। या ब्लाउजचं सुद्धा शिवून तयार 2.5 आहे। हे पहा, तुम्हाला दाखवते मी। हे पहा, अशा पद्धतीने हे इथं शिलाई आहे बघा, इथून मोजलं मी, हे पूर्ण आपलं 2.5 आहे, ते आपलं तयार होऊन हे 2.5 राहतं। तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीचे भाग काढतो ना आपण, सर्वात प्रथम पाठीचा गळा आपल्याला किती आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि तेच मार्किंग आपल्याला खालच्या बाजूने पाठीचं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं असतं। अशा पद्धतीने पाठीचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला किती आहे, 4 आहे पूर्ण तयार, तर इथे मी 1 इंच वाढवून घेणार आहे। हे पहा, 4 आहे, तर तुम्ही सुद्धा 3 असेल तर 4 टाका, 4 असेल तर 5 टाका। अशा पद्धतीने 1-1 इंच आपल्याला गळा तिथे वाढून घ्यायचा असतो। हे पहा, आता मी इथे 5 टाकणार आहे, 4 आहे माझं तर। आता इथे गळा रुंदीसाठी मी मार्किंग करून घेते आहे, तेच आपलं वरच्या बाजूला घेतलं तेच आपण खालच्या बाजूला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी ब्लाउजवरून का दाखवते, जेणेकरून तुमचा ब्लाउज तुम्हाला सोपं पडेल, जेणेकरून ब्लाउज वरती मापे घेऊन तुम्हाला तुमचा ब्लाउज वरती मापे काढायला तुम्हाला सोपं पडेल। कशा पद्धतीने मी शोल्डर मोजलं, छातीचं मार्किंग केलं, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा ते सोपं जाईल। आता इथे सुद्धा वरच्या बाजूला मी 2.5 वरती मार्किंग करून घेते, अशा पद्धतीने बॉक्स करून घेते। आपल्याला जो पण गळ्याचा आकार द्यायचा आहे तो इथे आपण देऊ शकतो। आता इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे, अशा पद्धतीने मी गोलाकार देऊन घेते। हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, छाती नेहमी मोजताना तुम्ही काय करत जा, हुकाच्या बाजूने नेहमी मोजत जा। आता उलटा करून घ्यायचा आहे आणि तिथूनच पूर्ण आपल्याला छाती किती आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाउजवरती मोजता आली पाहिजे। अशा पद्धतीने हे पहा, इथे मार्किंग करून घेते,
तिथपर्यंत आपली ही छाती आहे ब्लाऊजची. हे पहा, हे टोक ह्याच्यावरती ठेवते बरोबर आणि इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे पहा, इथे हुकापाशी मी टोक ठेवते. हे पहा, आपलं राईट 9 आहे, म्हणजे हा पूर्ण ब्लाऊज आपला 36 साईजचा आहे. 9 चोक 36. अशा पद्धतीने आपला हा 36चा चौथा भाग 9. अशा पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथे आपण 9 घेणार आहोत आणि 2 इंच आपल्याला जास्तीचं घ्यायचं आहे. आपल्याला ते शिलाईसाठी बॉक्स फिटिंगसाठी आतल्या बाजूला जातं, त्यासाठी आपल्याला इथे 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे आपण 11 घेणार आहोत. आता बंद बाजूपासून इथून आपल्याला 11 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आणि खालच्या बाजूला सुद्धा मी 11 वरती मार्किंग करून घेते, कारण की बऱ्याच मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कधी कधी कंबर मोजायची सुद्धा गरज नसते. ते सरळ मी लाईनीमध्ये हे मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच आतल्या बाजूला घेते इथं, जेणेकरून आपली फिटिंग त्यामध्ये हे येईल. हे पहा, अशा पद्धतीने. जर तुम्हाला कंबर मोजून दाखवायचे असेल, नवीन मैत्रिणी माझ्या काही जॉईन झालेत त्यांच्यासाठी सुद्धा मी दाखवते. हे पहा, कंबर मोजून सुद्धा मी दाखवते किती आहे कंबर ते सुद्धा मोजून आपण अशा पद्धतीने खालच्या बाजूला चौथा भाग टाकू शकतो. कंबर 29 आहे. हे पहा, पूर्ण कंबर 29 झाली. आता त्याचा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा आहे. हे पहा, हे टोक पूर्ण ह्या 29 वरती ठेवायचा अशा पद्धतीने, म्हणजे हा डबल झाला. आता हे आपलं झालं 14.5. आता अजून एकदा 14.5चा आपल्याला मध्य करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे किती आलं आपलं 7.25 आलं, तर इथे मी 7.25 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी 7.25 वरती मार्किंग करून घेते आणि 1 इंच आपल्याला पाठीच्या टक्ससाठी लागतं. तिथे मी सुद्धा पुढच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि हे पहा, हे आपलं आलं तेवढंच आलं. हे ते 2 इंच ही शिलाई मार्जिन. हे पहा, फक्त इथे थोडंच आतमध्ये येते. नॉर्मल फक्त 1-2 रेषा आपलं हे फक्त आतमध्ये येते. कधी कधी ना मैत्रिणींनो, कंबर मोजायची सुद्धा काही गरज नसते. तुम्ही छातीचं मार्किंग करून घ्या, जेवढी घडी आहे 2 इंच तिथे वाढवून घ्या आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पाठीच्या भागासाठी आपण नेहमी 1.5 इंचावरती आकार देतो आणि पुढच्या भागासाठी आपण 1 इंचावरती देतो. इथे मी 1.5 वरती मार्किंग करून घेते आणि हे आपलं 5.25 आलेलं आहे. हे पहा, तर त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मध्य करायचं आहे आणि तो मध्याचं मार्किंग इथे आपल्याला करायचं असतं अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने ह्या मध्यापासून आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम आपल्याला व्यवस्थित गोलाकारामध्ये हे दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे झालं आपलं पाठीचं मार्किंग पूर्ण व्यवस्थित. आता आपण हे कट करून घेऊया. हा आपला पाठीचा भाग कट करून तयार झाला. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आता पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आहे असंच हे आपल्याला ठेवायचं आहे. इथे हे पहा, आहे असंच हे ठेवून घेतलं मी. हे आधीचं मार्किंग आहे. हे पहा, हे आहे असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, फक्त खालच्या बाजूला पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंच इथे खालच्या बाजूला फक्त वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला ते क्रॉस पट्टीसाठी लागतं, जेणेकरून पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग एकसारखा आला पाहिजे त्यासाठी. आता हे आहे असंच हे मार्किंग करून घेते. फक्त पुढच्या बाजूला आपण मुंड्याचा आकार 1 इंचावरती देणार आहोत आणि हे शोल्डर वगैरे आपण आहे असंच हे पूर्ण गळारुंदी हे आहे असंच हे ठेवणार आहोत. फक्त पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला घ्यायचा आहे. पहा, हे मी इथे सुद्धा मार्किंग करून घेते आणि हा भाग मी बाजूला काढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण मार्किंग झालं. आणि इथे मी लगेच काय करते, 5.25 वरती आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंडा आपण 5.25 वरती घेतला, तेच इथे मी मार्किंग करून घेते आणि आणि पुढच्या मुंड्याचा मी इथे आकार देऊन घेते. हे पहा, अशा पद्धतीने आणि पुढच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घ्यायचा. हे पहा, ह्या मध्यापर्यंतच हा आकार आलेला पाहिजे, फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. हे पहा, अशा पद्धतीने. आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाहीये. हा आतल्या मधला हा पुढच्या मुंड्यासाठी आपण आकार काढला, आता दिलेला तोच आकार आपल्याला इथे कट करायचा असतो. आता इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेते 2.5 इंचावरती. हे पहा,
गळा रुंदी 2.5 इंचावरती घेते, हे पहा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला मार्किंग करून दाखवते मी. इथे खालच्या बाजूला आपल्याला इथे 1 इंच इथे वाढून घ्यायचं असतं, आपल्याला ते क्रॉसपट्टीसाठी लागतं. हे पहा इथे खालच्या बाजूला फक्त 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे इथपर्यंत. आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता आपण ब्लाऊज वरूनच बघूया पुढचा गळा किती आहे, मी तुम्हाला लगेच सांगते. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा गळा मोजून घ्यायचा, जेणेकरून आपला ब्लाऊज गळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बसेल. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे गळा कशा पद्धतीने आपण मोजायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा आहे. हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घेते, जेणेकरून हे समोर रेषेमध्ये होईल. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे जॉईन केलेलं शोल्डर आहे बघा, इथे जॉईन केलेलं हे शोल्डर आहे, असं व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा इथे टेप ठेवते मी आणि इथे ठेवते. हे पहा एकदम सरळ लाईनीमध्ये आपलं 6.25 भरलेलं आहे. हे पहा इथे सरळ लाईनीमध्ये आपला गळा म्हणजे पुढचा हा 6.25 तयार आहे. तेवढाच गळा आपल्याला ह्याच्यावरती टाकायचा आहे. आता इथे 6.25 आपल्याला आहे तेवढाच पुढच्या भागाचा गळा एवढंच टाकायचं आहे तेवढाच 6.25 वरती. तुमचा 5 असेल तर 5 घ्या, 5.5 असेल तर 5.5 घ्या. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आणि इथे सुद्धा मी 2.5 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि एक बॉक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेते. आणि इथे हवे असेल, आवडत असेल ना तुम्हाला त्या गळ्याचा सुद्धा इथे तुम्ही आकार देऊ शकता. आता मी इथे गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण हे क्रॉसपट्टीसाठी लाईन आखून घेतली बघा. 1 इंच मी पाठीच्या भागापेक्षा 1 इंच इथे वाढून घेतलेलं आहे. ते आपल्याला क्रॉसपट्टीसाठी लागतं, हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सोडून द्यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूचं. हे 1 इंच सोडून वरच्या बाजूला आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इथे वरच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घेते. हे पहा पूर्ण बाजूला हे सोडून द्यायचं आहे खालच्या बाजूचं आपल्याला. फक्त इथं वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून वरती, इथून ह्या रेषेपासून इथं वरच्या बाजूला आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने मी लाईन ओढून घेतली. आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे, इकडच्या बाजूला आपल्याला गळ्याच्या बाजूला 1/2 इंच वरच्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. फक्त 1/2 इंच तिथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे पहा गळ्याच्या बाजूला इथे. हे पहा आणि इथून 2.5 इंच मार्किंग करून घेते. हे पहा इथून इकडच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आणि हा अशा पद्धतीने वरच्या बाजूला हा आकार देते. हे पहा किंवा तुम्हाला जमत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार तिथे देऊ शकता. ही झाली आपली क्रॉसपट्टीचं मार्किंग. आता हे मार्किंग झालं, हे शिलाईमध्ये जाणार आपलं आणि क्रॉसपट्टी आपली 2.5-3 ची ही तयार होणार आहे. इकडच्या बाजूला आपलं 3 राहील आणि इकडच्या बाजूला आपली क्रॉसपट्टी 2.5 अशा पद्धतीने तयार होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला टक्स वरून आपला कितीवर येणार आहे, ही उंची जास्त आहे त्यानुसार आपल्याला टक्स हा वरून 10 वरती आपल्याला घ्यायचा आहे. वरून आपला टक्स हा 10 वरती आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे आपण काय करणार आहोत, हे शोल्डर आहे बघा शोल्डर, तर त्याचा आपल्याला मध्य काढायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे टेप आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचा मध्य करायचा आहे. हे पहा इथे त्याचा मध्य येत आहे. हे पहा या दोन्ही बाजूंचा आपल्याला मध्य करायचा असतो. इथे जेवढं येईल तेवढं आपल्याला मध्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मी इथे शोल्डर मोजून हे पूर्ण शोल्डर आपलं त्याचा मध्य इथे करून घेतला. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमचं शोल्डर मोजून इथे आपलं मध्य करायचं आहे अशा पद्धतीने. आता इथूनच आपल्याला खालच्या बाजूला 10 इंचावरती इथून खालच्या बाजूला 10 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे. इथून खालच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने इथे 10 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने, किंवा तुम्ही इकडच्या बाजूने मोजलं तरी सुद्धा चालेल. हे पहा आपल्या किती 4.25 भरत आहे, तोच खालच्या बाजूला 4.25 वरती 4.25 वरती अशा पद्धतीने इथे मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने 4.25 अशा पद्धतीने मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा एक लाईन ओढून दाखवते. केलेल्या मार्किंग वरती मी एक लाईन ओढून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने, आणि हे मार्किंग पकडायचं आणि
सोप्पा आहे एकदम समजायला सुद्धा. मी समजून सांगते तुम्हाला. ह्याचा मी मध्य काढला आणि हे मार्किंग हे मार्किंग इथपर्यंत हे किती आहे तेच आपण ह्या सरळ लाईनीमध्ये हे एवढा मार्किंग इथे लाईन ओढून घेतलेले आहे. आणि वरून आपल्याला ह्याच्यावरती या मधल्या रेषावरती मार्किंग केलेल्या वरून आपल्याला 10 इंच मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला तिथे टक्स द्यायचा आहे. त्यासाठी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे ह्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच म्हणजे दोन्ही बाजूंना आपल्याला 1.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा 1.25 इंच आणि ह्या बाजूला सुद्धा 1.25 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ह्या बाजूला 1.25 घ्यायचा आहे आणि ह्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आणि हे मार्किंग ह्या लाईनला मिळवायचं आहे. हा टक्स आहे ना तिथे ही लाईन ओढलेली आहे तिथे आणि हे सुद्धा मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जेणेकरून आपला तिथे त्रिकोण तयार होईल. अशा पद्धतीने हे मार्किंग करून झालं आपलं. आता आपल्याला हे मार्किंग मोजून घ्यायचं आहे. आपलं किती आहे हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आपलं ते पूर्ण 2.5 भरत आहे सुद्धा. इकडच्या बाजूला हा टक्स जॉईन केल्यामुळं आपल्याला इकडे फिटिंगला अपुरे पडते. त्यासाठी आपण हा जेवढे 2.5 इथं आहे ना तेवढेच 2.5 इंचाचं मार्किंग ह्या बाजूला आपल्याला करायचं आहे. इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग इथून इथे 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं. फक्त हे आपल्याला क्रॉसपट्टीला वाढवायचं नाही कारण की क्रॉसपट्टीला आपल्याला इथे टक्स नाही. क्रॉसपट्टी आपली आहे तेवढीच इथे राहणार आहे. फक्त हा टक्स आपल्याला अंतर आहे तेच आपल्याला ह्या बाजूला फिटिंगच्या बाजूला आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं. हे अशा पद्धतीने इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि इथे आपल्याला फक्त 0.5 इंच वाढवायचं आहे. जास्त नाही. फक्त आपल्याला इथे 0.5 इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने. हे 0.5 इंच कशासाठी? हा आपण प्रिन्सेस कटचा इथे आकार देणार. तिथे आपला 0.5 इंच शिलाईमध्ये जातं. तिथे सुद्धा आपल्याला कमी पडू नये ह्या बाजूला म्हणून आपण इथल्या बाजूला 0.5 इंच वाढवून घेतलं अशा पद्धतीने. आता हे मी कट करते आणि नंतर इथे आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊया. हे अशा पद्धतीने आहे. असंच हे मार्किंग केलं ना मी आता अशाच पद्धतीने हे आधी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने हे कट करून घेतलं मी. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हा प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला जास्त असला अशा वरच्या बाजूला सुद्धा न्यायचा नाहीये. हे अशा पद्धतीने इथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा गोल आला पाहिजे जेणेकरून ही कटोरी बसायला आपल्याला एकदम व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथून असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे खूप व्यवस्थित आकार आला. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे इथला पुढच्या बाजूचा आकार कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम. शोल्डर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पुढचा गळा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. हे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित कट झाली. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? हे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. हा त्रिकोण आधी सर्वात आपण बाजूला काढून घेऊया. हे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि इथे कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते शिलाई करताना लक्षात राहील. आपल्याला ह्या मध्यापासूनच आपल्याला हे जॉईन करावं लागतं. त्यासाठी आपल्या लक्षात राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे टक्स देणं सुद्धा. हे अशा पद्धतीने ही कटोरी आपली जॉईन होते. हे अशा पद्धतीने ही कटोरी आपली जॉईन होते. त्यासाठी हे टक्स आपल्याला लागतात जेणेकरून आपला मध्य कुठून आहे ते आपल्या सुद्धा लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी हे आपण टक्स देतो इथे. हे अशा पद्धतीने हे आपलं कटिंग करून झालं व्यवस्थित. इथे वाटलंच तर मार्किंग सुद्धा एखादं करून घ्या अशा पद्धतीने. हे जेणेकरून आपल्याला हे जोडताना लक्षात राहील. ह्यासाठी आता आपण बाहीचं कटिंग बघूया. आता त्यांनी मला इथे फुगाबाही करायला सांगितलेली आहे. ती खूप नवीन पद्धतीची आत्ताच आलेली बाही आहे. तुम्हाला मी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याचं सुद्धा ते सांगते मी तुम्हाला. मी अशा पद्धतीने हे अस्तर घेतलेलं आहे. डबल करून घेणार आहे अशा पद्धतीने. इकडची ही बंद बाजू आहे. अशा पद्धतीने मी घडी करून घेतली. मी पुन्हा एकदा एक अशा पद्धतीने घडी करून घेते जेणेकरून हे आपले 2 बाह्या निघून जातील.
हे पहा अशा पद्धतीने हे मी गडी करून घेतली आणि एक सरळ लाईनीमध्ये खालच्या बाजूला मी रेष मारून घेते, जेणेकरून हे आपला कपडा एका लाईनीमध्ये असेल. तिथे तो मी कपडा कट करून टाकते. आता इथे मला त्यांनी 9.5 त्यांची बाही तयार आहे. हे पहा ही त्यांची बाही आहे. अशाच पद्धतीने मला त्यांनी बाही करायला सांगितलेली आहे. आता ही बाही माझी पूर्ण 10 आहे, तर त्यांनी मला अर्धा इंच इथे कमी ठेवायला सांगितले आहे, म्हणजे मी ही 9.5 ठेवणार आहे. तर इथे आपल्याला 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. जर तुमची बाही जर तुम्हाला अशा पद्धतीची बाही शिवायची असेल किंवा शिलाई करून तयार करायची असेल तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने इथे उंची आपली जेवढी आहे ना तेवढी आणि त्यात आपल्याला 1 इंच इथं जास्त घ्यायचं असतं. तर इथे मी 9.5 तर 10.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बाही तयार होणार आहे. पूर्ण बाजूला मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. आता हा मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजवरून त्याचा मुंडा दाखवते, त्याच्यावरून सुद्धा दाखवलं तरी ते तेवढंच येणार आहे, पण हा पण मापाला ब्लाऊज घेतला होता त्याच्यावरूनच मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला ही बाही उलटी करून घ्यायची आहे किंवा पाठीच्या भागावरून सुद्धा तुम्ही बाहीची घडी करू शकता. हे पहा हा पाठीचा भाग आहे. मी जरा जवळून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. हे पहा हा पाठीचा भाग आहे आत्ताच काढलेला आपण. हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला टेप ठेवायचा आहे. हे पहा आणि गोल राऊंड करत करत अशा पद्धतीने आपल्याला बाही काढायची आहे. एकदम 9.5ची आपली घडी आली. पुन्हा एकदा मी दाखवते. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला टेप फिरवत यायचं आहे. जशी आपण बाही जॉईन करतो ना त्या पद्धतीने आपल्याला हा टेप फिरवत आहे. हे पहा 9.5 भरलं. बाहीवरून सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने बाही काढायची आहे आपल्याला ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. हे पहा हे सुद्धा अशाच पद्धतीने मोजायचं. इथे टेप ठेवायचा आहे. हे पहा बाहीच्या एकदम बाहेरपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे. बॉक्स फिटिंगला आपलं हे आतल्या बाजूला जातं, अर्धा इंच तरी सुद्धा जातं. त्या पद्धतीने हे पहा बरोबर आपली हे पहा अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे. हे 9 आहे, अर्धा इंच आपलं आत जातं. हे पहा तरी सुद्धा 9.5ची आपली घडी आहे. आता इथे आपल्याला 9.5ची घडी टाकायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पूर्णच येत आहे 9.5. थोडंसं आपलं जास्त येत आहे ते मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने पूर्ण ह्याच्यात हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून झालं. आणि खालच्या बाजूला दंडघेर किती आहे ह्या मोठ्या बाहीचा ते सुद्धा मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. अशा पद्धतीने हा दंडघेर आहे बाहीचा. अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालेल, तुम्ही किती आहे तो. आणि 2 इंच आपल्याला जास्तीचं घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला 2 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. दंडघेर ह्याचा 5 आहे. हे पहा दंडघेर ह्याचा 5 आहे. इथे येत आहे दंडघेर आणि 2 इंच आपल्याला पुढे जास्तीचं आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा हे 2 इंचाचं मार्किंग, हे फिटिंगचं मार्किंग. आता इथे सर्वात प्रथम आपण साध्या बाहीचं मार्किंग करून घेऊया आणि नंतर आपल्याला फुगाबाही वरच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा मी तुम्हाला सोप्या भाषेत एकदम इथे सांगणार आहे कशा पद्धतीने आपण मार्किंग करायचं. हे पहा हे आपण आहे असंच हे घडी टाकली, बाहीची आपली उंची टाकली, त्यात आपण 1 इंच इथे वाढवून घेतलं. आपला दंडघेर टाकला, इथे सुद्धा आपण 2 इंच आपल्याला शिलाईसाठी जास्ती लागतं ते आपण इथे वाढवून घेतलं. आता इथे काय करायचं आहे 2.5 इंचावरती वरून इथून 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. आपली आहे तीच बाही आपल्याला इथे टाकायची असते. हे पहा इथून वरून मी 2.5 घेतलं इथे आणि इथून मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. हे पहा इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं इथून इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथल्या पण बाजूला मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि आपण सर्वात प्रथम साधी बाहीचा आकार देऊन घेऊया, नंतर आपण वरती फुगाबाहीचा आकार देऊया. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग झालं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने हा बाहीचा आकार द्यायचा आहे. हे झाले आपले साधे बाहीचा आकार. आणि इथून आपल्याला वरच्या बाजूला कमी कमी करत हे पहा अशा पद्धतीने या 1 इंचापर्यंत आपल्याला मिळवायचा आहे. आपला व्यवस्थित आकार हा तयार झाला. हे पहा अशा पद्धतीने आपला हा आकार निघाला. आता काय करायचं आहे, हे आपला साध्या बाहीचा आकार झाला. इथे पण वरच्या बाजूला मी एक लाईन ओढून घेते. हे पहा एकदम सरळमध्ये अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, हा भाग आणि हा पूर्ण हे टोक म्हणजे ही आपली बंद बाजू आहे. हे पहा ही बंद बाजूपासून आपण घडी टाकली. आता ते अंतर हे अंतराचा आपल्याला मध्य काढायचं आहे, ह्याचा, हितला आणि ह्याचा 2चा.
म्हणजे हे अंतर आपलं 9.5ची घडी आहे, त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. हे पहा, ही 9.5 आहे, परत दाखवते मी. ही 9.5 आहे आपलं, त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्याचं जेवढा मध्य असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 5.25 येत आहे, तर इथे मी 5.25 वरती मार्किंग करून घेतलं. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही भागाचं आपलं मार्किंग करून घेतलं. आता वरच्या बाजूला आपल्याला फुगा बाहीसाठी फुगा घेणार आहोत आपण. थोड्या चुन्या टाकायच्या आहेत छोट्या छोट्या, त्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून हे पहा, इथून वरच्या बाजूला आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, 3.5 इंचावरती, इथून वरच्या बाजूला 3.5 इंचावरती. हे पहा अशा पद्धतीने. आणि आपल्याला अशाच पद्धतीने इथे काय करायचं आहे, बॉक्स करून घ्यायचा आहे इथपर्यंत. हे पहा, ह्या मधल्या मार्किंगचा मध्य केला त्याचा बॉक्स, आणि हे वरती आपण 3.5 इंच घेतलं त्याचा बॉक्स. अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा आपला बॉक्स तयार करून झाला. इथे आपण 1 इंच, हे पहा इथे 1 इंच घेतलं ना, तसंच इथे इकडच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे मार्किंग करून आपल्याला. हे पहा इथे, आणि इथून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. ह्या खालच्या आकारावरती घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्या खालच्या आकारावरती आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत सुरुवातीला घ्यायचा. नंतर हा आकार अशा पद्धतीने आपल्याला थोडासा खालच्या बाजूला अशा पद्धतीने हा घ्यायचा आहे. हे पहा इकडं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने घ्यायचं आहे. हे पहा ह्या खालच्या आकारावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. ही झाली आपली बाही तयार. आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि कुठे मी तुम्हाला इथे मध्ये आपल्याला कट मारून घ्यायची आहे. जॉईन करताना तिथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या असतात. हे पहा अशा पद्धतीने. सर्वात आधी हे पहा, सर्वात आधी आपल्याला इथला आकार कट करून घ्यायचा आहे, वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा इथून, इथला लगेच करायचं नाही. हा आकार हे पहा मी तुम्हाला दाखवते, कट करूनच दाखवते. हे पहा वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा आपल्याला, जेणेकरून पुढचा सुद्धा आकार आपला व्यवस्थित निघला पाहिजे. दोन्ही पदर आधी सर्वात प्रथम पकडून अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने हे बाजूला करून घ्यायचं. इथे एक लाईन आहे बघा, तिथे एक कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने. इथे आपल्याला चुन्या टाकायच्या असतात. मध्यापासूनच आपण ह्या चुन्या टाकत इथपर्यंत येतं दोन्ही सुद्धा बाजूला. त्यासाठी आपल्याला हे मार्किंग करून घेणं खूप गरजेचं असतं. आता इथे एक बाजू आपली बाजूला काढून घ्या. हे दोन्ही पदर, त्यातले 2 पदर बाजूला काढून घ्यायचे. हे अशा पद्धतीने हे 2 पदर मी बाजूला काढून घेतले. आता इथे आपल्याला हा आकार दिलेला आहे ना पुढच्या बाजूचा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. हे पहा ह्या बाजूला. झाले आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या तयार. एवढा हा आकार सुद्धा इथला कट करून निघाला. आता हे पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या बाह्या तयार झाल्या कट करून. हे पहा इथे आपल्याला पुढच्या बाजूला जोडायला, आणि हा आपल्याला पाठीमागच्या बाजूला जोडायला. थोडासा राहिला आहे ना उंच थोडासा, तो आपल्याला पाठीमागच्या बाजूला जोडणार आपण, आणि हा थोडासा आतून आहे तर आपण पुढच्या बाजूला जोडणार. तिथे मार्किंग करून घ्यायचं वाटलं तर ठीक. अशा पद्धतीने जॉईन करताना आपल्याला एकसारखं झालेलं पाहिजे. त्यासाठी ह्याच बाजूला, फक्त ह्या बाजूला मार्किंग केलेलं नाहीये मी, फक्त ह्याच बाजूंना, चारही बाजूंना मी मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने ह्या बाजूला घेतलेलं नाहीये. अशा पद्धतीने आता आपण हे ब्लाऊज पिसावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हा आपला पाठीचा गळा राहिला कट करायचा, तो आपण कट करून घेऊया इथे. नंतर ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज पीस आहे बघा. दोन्ही बाजूंना सुद्धा काठ आहेत ह्याचे. एका बाजूचे काठ मी पाठीच्या भागासाठी घेणार आहे, आणि एका साईडचे काठ ते शक्यतो आपण बाहीच्या बाजूलाच घेतो. हे पहा अशा पद्धतीने मी ही डबल घडी करून घेतलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही माझी बंद बाजू आहे, तिथे मी पाठीचा भाग ठेवून इथे कट करून घेणार आहे. पहा अशा पद्धतीने पाठीचा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे. व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. कपडा थोडासा आपल्याला अशा पद्धतीने अंतर ठेवतच आपल्याला हा पाठीचा भाग कट करायचा असतो. आणि नंतर शिलाई केल्याच्या नंतर तो साईडचा राहिलेला भाग
कट केला तरी चालतो। अशा पद्धतीने हे मार्किंग ठेवतच आपल्याला हे थोडं थोडं जास्तीचं कट करून घ्या। आता हा भाग इथे ठेवून व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हा भाग सुद्धा इथे ठेवून मी अशा पद्धतीने हा पूर्ण व्यवस्थित कट करून घेते। अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला जास्त कट करून घ्यायचं आहे आणि शिलाई करून झाल्याच्या नंतर ते कट केलं तरी सुद्धा चालतं। आता ही क्रॉस पट्टी हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे ह्याच्यावरती आणि व्यवस्थित आपल्याला ही एकसारखीच ह्याच्यात आपल्याला मार्जिन ठेवायचंच नाही जास्तीचं, बरोबर एकदम व्यवस्थित आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। पहा हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आता आपण बाही कशा पद्धतीने कट करायची आहे ते मी सांगते ह्याच्यावरती ठेवून। हे पहा हे दोन्ही काट आहेत बघा माझे, हे पहा हे दोन्ही सुद्धा आपल्याला बहुतेक बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण की इकडच्या बाजूला थोडीशी आपल्याला बाही कमी पडणार आहे। हे पहा अशा पद्धतीने ही बाही ठेवून घेतली आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। फक्त फिटिंगच्या बाजूला आपल्याला हे जॉईंट द्यावेच लागणार आहेत कारण की तिकडच्या बाजूला आपल्याला बाही अपुरी पडली आहे। अशा पद्धतीने हे कट करून घेतलं। आता हे इकडच्या बाजूला थोडं थोडं आपल्याला अपुरं पडलेलं आहे, इथे थोडंसं पडलेलं आहे आणि इथे सुद्धा थोडंसं पडलेलं आहे। तिथे आपण ह्याच कापडाचा जॉईंट द्यायचा आहे, किती कमी पडला आहे तेवढा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे शिलाई करताना। पहा ही बाजू अशा पद्धतीने कटिंग करून घेतला आपण। मैत्रिणींनो हा ब्लाऊज आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे आणि आपली बाही सुद्धा व्यवस्थित मी तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। ह्याची आपण शिलाई पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी तुमच्याशी शेअर करील। तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा, लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।